अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर समोर आपण पाहतोय हा आहे रंकाळा। होय, आपण कोल्हापूरला आलो आहे। मी बाहेर पडली आहे, सकाळचे 6:30 वाजले आहेत आणि समोरच आपल्याला स्वामी महाराजांचं एक छोटंसं मंदिर दिसतं आणि स्वामी महाराजांचा फोटो तिथे लावलेला आहे। तर रंकाळाच्या अगदी समोर आहे आणि हे आहे संध्यामठ। हा चौपाटी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे। अगदी चौपाटीच्या बाजूलाच आहे आणि इकडे सगळे स्टॉल्स तुम्ही पाहू शकता। आज आपण संपूर्ण रंकाळ्याला राऊंड मारणार आहोत आणि संपूर्ण रंकाळ्याचा व्हिडिओ या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल। 6:45 झालेले आहेत आणि थोडा तरी उजेड आलेला आहे। तर अंधार होता पूर्ण आधी, त्यामुळे ब्लॉग इतकं चांगलं शूट नाही झालेलं आहे। हे तुम्ही पाहू शकता, इतकं मोठं वडाचं झाड आहे आणि याचे पारंब्या असे लोंबतायत। तर इकडे काही ॲनिमल्स ठेवलेले आहेत, पुतळे आहेत। तर हा आहे गवी रेडा। तुम्हाला अंधारात दिसत नसेल कदाचित। तर इकडे आहे हत्ती आणि हिपोपोटेमस आहे, मगर आहे। तर एक मगर इकडे पण आहे। हे इकडे जरा लाईट लावलेला आहे त्यामुळे हे दिसेल तुम्हाला। तर रंकाळ्याच्या इकडच्या बाजूला हे गार्डन आहे आणि इथे आपल्याला भरपूर खेळण्यासाठी वगैरे जागा आहे। खूप मोठी झाडं आहेत आणि खूप छान गार्डन मेंटेन केलेलं आहे। तर संध्याकाळच्या वेळी टाइम स्पेंड करण्यासाठी खूप छान जागा आहे आणि समोरच तुम्ही बघू शकता इकडे रंकाळा आहे। ट्रॅक केलेला आहे वॉकिंगसाठी। उगवत्या सूर्याचे इतके छान रेस पडलेले आहेत। भगवंतांनी स्वतः रंग घालून इतका सुंदर निसर्ग आपल्याला दिलेला आहे आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो आहे। हे किती 2 वडाची झाडं आहेत, तुम्ही पाहू शकता किती जुनी आहेत आणि त्याची मुळं खूप लांब लांबपर्यंत पसरली आहेत। तो तिकडे गविरेडा उभा आहे आणि इकडे आहेत हत्ती आणि हिपोपोटेमस। आता थोडं उजाडलंय तर मी परत दाखवतीये। तसं मस्त दोन्ही साईडला असं पूल केलेला आहे आणि खाली आपण रंकाळा पाहू शकतो। इथून काही पुढे आल्यानंतर आपल्याला हा असा ट्रॅक दिसतो आणि जर आजूबाजूला झाडेही आहेत आणि मग इकडे रंकाळा। तर अगदी मी तुम्हाला थोडं थोडं शूट करून दाखवती आहे, नाही तर रंकाळा खूप ब्लॉग मोठा होऊन जाईल। सुंदर अशी कमान केलेली आहे। हे अलीकडेच केलेलं आहे, आधी नव्हतं। आणि छान इथे उभे राहण्यासाठी आपल्याला स्पेस आहे। इकडे कोल्हापूर लिहिलंय। सुंदर ट्रॅक बांधलेला आहे, अगदी झिगझॅग मध्ये वॉकिंग करायचंय आपल्याला। तर छान समोर आपल्याला एक मंदिर दिसतंय।
थोडं रंकाळा परिसरातून आपल्याला बाहेरून चालावं लागतं, पूर्ण हा ट्रॅक नाही आहे. आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला इकडे एक कृष्णाचं मंदिर दिसतं. आपण आता चालत चालत पुढे आले आहोत आणि ही आहे खण आहे. तर ह्याला इराणी खण असं नाव आहे. तर इथे मोठमोठे गणपती विसर्जन देखील केले जातात. तर आपण ते चौक बघितलं ते होतं क्रशर चौक आणि त्याच्या पुढे जो रोड गेलाय तो जातो रिंग रोडला आणि इकडून जातो परत आपण जुन्या वाशी नाक्याकडे. तर चला. तर ट्रॅकच्या मध्येच आपल्याला हे औदुंबराचं वृक्ष दिसतंय आणि छोटेसे गणपती बाप्पा इथे ठेवलेले आहेत. तर थोडं आत आल्यानंतर आपल्याला इकडे देखील गार्डन दिसतं आणि हे खूप मोठं गार्डन आहे. तर एक खारुताई आपल्याला दिसली आणि इकडे एक ही लहान तळं आहे. तर पाण्याचे इथे वेगवेगळे भाग झालेले आहेत आणि इकडे तळं आहे. तिकडं एक लहान गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि तिकडे पूजा चालू आहे आय थिंक. तर भरपूर लोक इकडे देखील वॉकिंगसाठी येतात. आणि इकडून आता सनराइज होणार आहे, तुम्हाला दिसत असेल. तर वॉक करून जरा मी बसली आहे आणि संपूर्ण रंकाळा हा 5 किलोमीटरचा आहे आणि तुम्हाला पूर्ण 1 तास लागतो वॉक करण्यासाठी. तर मी मध्ये मध्ये दाखवलं नाही आहे सगळंच, अगदी थोडं थोडं स्किप करून दाखवते आहे, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. या गार्डन मध्येच एक छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि छान पाळणा वगैरे आणलाय, त्यांची तयारी सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया. तर इकडे सूर्योदय होत आहे, तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर नजारा दिसतो आणि रंकाळ्यामध्ये याचं रिफ्लेक्शन पडतं, त्यामुळे आणखीनच सुंदर दिसतं. आणि छान इकडे देखील असा हा वॉकिंग ट्रॅक केलेला आहे, अलीकडेच केलेला आहे. तर इकडे देखील तुम्ही पाहू शकता, हे पाणीच आहे आणि संपूर्ण हिरवळ ह्यावर पसरली आहे. आणि इकडे हा रंकाळा. तर तिकडे आपल्याला म्हशी वगैरे दिसत आहेत, इकडे आंघोळीसाठी येतात. आणि इतका सुंदर नजारा आहे हा. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात. रंकाळ्याला येणं झालं तर सकाळच्या वेळी आवर्जून या. इकडचं वातावरण खूपच शुद्ध आणि मन शांत करणारं असतं. छान तुम्ही इकडे एक्सरसाइज, व्यायाम आणि वॉकिंग वगैरे करू शकता. तर इथून आता आपण बाहेर पडणार आहोत. तर आता आपण परत इथे आलो आहोत. इथे शिव मंदिर आणि हे समोर चावळाचा गणपती आहे आणि हे रंकाळा टॉवर. तर मगाशी खूप अंधार होता, त्यामुळे मी परत आली आहे आणि हे आहे इकडचं व्ह्यू.
आपण आलो आहोत रंकाळ्यावर. संध्याकाळचे 5-5:30 वाजले आहेत आणि आपण चाललो आहोत जावळाच्या गणपतीला, जो समोरच आपण पाहत आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून ह्या गणपती बाप्पाची ख्याती आहे. अगदी रंकाळ्याच्या समोरच हा गणपती बाप्पा आहे. तर इथे पाळणा बांधण्यात आलेला आहे आणि गणपती बाप्पांचं सुंदर मूर्ती आपल्याला समोर दिसते आहे. आणि मंदिर परिसर अगदी फुलांनी गजबजून गेलेला आहे. समोरच्याच बाजूला हवन केलेलं आहे आणि नवग्रह शांती देखील केलेली आपल्याला दिसते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. रंकाळा आणि जावळाचा गणपती कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.